नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 22 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली चालकविरहित एअर ट्रेन कोणत्या विमानतळावर विकसित केली जात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑटोमेटेड पीपल मूव्हर प्रणाली विकसित करण्यात येत आहे। ही प्रणाली एअर ट्रेन म्हणूनही ओळखली जाते। भारतातील ही पहिली चालकविरहित विमानतळ एअर ट्रेन ठरणार आहे। या प्रकल्पाचा उद्देश विमानतळावरील विविध टर्मिनल्समधील संपर्क अधिक सुलभ करणे हा आहे। एअर ट्रेनचा एकूण मार्ग 7.7 किलोमीटर लांबीचा असेल। यामध्ये 5.7 किलोमीटर उंच मार्ग आणि 2 किलोमीटर भूपृष्ठावरील मार्गांचा समावेश असेल। ही एअर ट्रेन टर्मिनल 1, टर्मिनल 2, टर्मिनल 3, एरोसिटी आणि कार्गो सिटीला जोडणार आहे। प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹2,000 कोटी ते ₹4,000 कोटी दरम्यान असेल। हा प्रकल्प 2027 अखेर किंवा 2028 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे। पुढला प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडे कोणत्या देशाला अधिकृत भेट दिली? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिएतनाम। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18 ते 19 मे 2026 दरम्यान व्हिएतनामचा दौरा केला। 19 मे 2026 रोजी हनोई येथे त्यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची भेट घेतली। त्यांनी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री फान व्हॅन जियांग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा देखील केली। या बैठकीत भारत व्हिएतनाम एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत संरक्षण सहकार्यावर चर्चा करण्यात आली। 19 मे 2026 रोजी व्हिएतनाममधील एअर फोर्स ऑफिसर्स कॉलेज येथे लँग्वेज लॅबचे संयुक्त उद्घाटन सुद्धा करण्यात आले। प्रश्न तिसरा आहे, युनायटेड किंगडमच्या इतिहासातील सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुषार कुमार। 23 वर्षीय तुषार कुमार यांची 13 मे 2026 रोजी एल्स्ट्री आणि बोरेहम वूडचे महापौर म्हणून निवड व शपथविधी झाला। ते युनायटेड किंगडमच्या इतिहासातील सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर ठरले आहेत। तसेच ते लेबर पार्टीचे नगरसेवक आहेत। मेयर मेकिंग सेरेमनी बोरेहम वूड येथील फेअरवे हॉल येथे आयोजित करण्यात आली होती। पुढला प्रश्न आहे, UIDAIचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौरभ विजय। वरिष्ठ IAS अधिकारी सौरभ विजय यांनी UIDAIचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 18 मे 2026 रोजी पदभार स्वीकारला। सौरभ विजय हे 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत। त्यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारमधील विविध विभागांमध्ये दीर्घ प्रशासकीय अनुभव मिळवला आहे। UIDAI ही संस्था भारताच्या आधार प्रणालीचे व्यवस्थापन करते आणि याचे लॉंग फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया। प्रश्न 5वा आहे, कॉफीज ऑफ नागालँड मिशनसाठी किती निधी जाहीर करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ₹175 कोटी। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ₹175 कोटींच्या कॉफीज ऑफ नागालँड मिशनची सुरुवात केली। या उपक्रमाचा उद्देश ईशान्य भारतात प्रीमियम स्पेशालिटी कॉफी परिसंस्था विकसित करणे असा आहे। या मिशनद्वारे नागालँडला जागतिक कॉफी केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ईशान्य भारतातील कॉफी उद्योगाला चालना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। पुढला प्रश्न आहे, भारताला अलीकडे कोणत्या दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची 4थी स्क्वाड्रन प्राप्त होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, S-400। भारताला रशियन बनावटीच्या S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची 4थी स्क्वाड्रन मे 2026 मध्ये प्राप्त होणार आहे। भारत आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये 5 S-400 स्क्वाड्रनसाठी $5.43 अब्ज करार करण्यात आला होता। S-400 ट्रिउम्फ ही रशियाने विकसित केलेली दीर्घ पल्ल्याची पृष्ठभाग ते आकाश म्हणजेच सरफेस टू एअर क्षेपणास्त्र प्रणाली आहे। ही प्रणाली विमान, क्रूज क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना विविध अंतर आणि उंचीवर लक्ष्य करू शकते।
चौथी S-400 युनिट राजस्थानमध्ये तैनात करण्यात येणार असून ती पश्चिम सीमावर्ती भागांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 5वी आणि अंतिम स्क्वाड्रन नोव्हेंबर 2026 पर्यंत भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. अंतिम स्क्वाड्रन चीन सीमेजवळील उत्तर भागात तैनात केली जाण्याची शक्यता आहे. पुढला प्रश्न, केंद्रीय क्षेत्रीय परिषद बैठक 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच जगदलपूर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्षेत्रीय परिषद सेंट्रल झोनल काउन्सिल बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक छत्तीसगडमधील जगदलपूर येथे पार पडत आहे. बैठकीत 4 राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. सहभागी राज्यांमध्ये छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. बैठकीत राज्यांमधील समन्वय, सुरक्षा, विकास आणि प्रशासनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येत आहे. प्रश्न 8वा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 22 मे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. पृथ्वीवरील परिसंस्था आणि वन्यजीवांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 2026च्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे ॲक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट, म्हणजेच स्थानिक पातळीवर कृती, जागतिक स्तरावर परिणाम. प्रश्न 9वा आहे, महाराष्ट्र सरकारने अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी किती कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच 4. महाराष्ट्र सरकारने 19 मे 2026 रोजी 4 कंपन्यांसोबत अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केले आहेत. हे करार मुंबईतील मंत्रालय येथे जाहीर करण्यात आले. प्रस्तावित प्रकल्पांची एकत्रित क्षमता 25,400 मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये NTPC लिमिटेड, अडानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये सुमारे 6.5 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. अडानी पॉवर रत्नागिरीतील बारसू येथे 6,000 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज रत्नागिरीतील पूर्णगड येथे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स आधारित 7,200 मेगावॅट प्रकल्प विकसित करणार आहे. NTPC 7,200 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार असून ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी 5,000 मेगावॅट प्रकल्प विकसित करणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या शुक्रयान मोहिमेसाठी कोणत्या देशाने वैज्ञानिक सहकार्य जाहीर केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वीडन. भारताची शुक्रयान ही शुक्र ग्रहासाठी नियोजित अंतर्ग्रहीय मोहीम आहे. या मोहिमेत स्वीडनने वैज्ञानिक सहकार्यासाठी सहभाग नोंदविला आहे. मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचे वातावरण, पृष्ठभाग, हवामान प्रणाली आणि सुपर रोटेटिंग ढगांचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेत एकूण 19 पेलोड्सचा समावेश करण्यात आला आहे. स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स कडून वेन्युझियन न्यूट्रल्स ॲनालायझर हे उपकरण विकसित केले जाणार आहे. हे उपकरण सूर्यापासून येणाऱ्या आवेशित कणांचा शुक्र ग्रहाच्या वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासणार आहे. या मोहिमेसाठी रुपये 1,236 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. शुक्रयान मोहिमेचे प्रक्षेपण LVM-3 रॉकेटद्वारे केले जाणार आहे आणि मोहिमेअंतर्गत अंतराळयान शुक्र ग्रहाभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत स्थापित केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.